नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. येत्या 25 जून रोजी 25 जून 2026 गुरुवार या दिवशी निर्जला एकादशी आहे. आता ही निर्जला एकादशी वर्षातून एकदाच येते, त्यामुळे या एकादशीचं महत्त्व फार मोठं आहे. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये या निर्जला एकादशीचं व्रत कसं करावं, किंबहुना निर्जला एकादशीचं महत्त्व काय, आणि आपण कुठलेही उपवास करत नसाल परंतु या निर्जला एकादशीचा उपवास आणि व्रत केल्याने आपल्याला नेमके कोणते फायदे होणार आहेत या संदर्भातली शास्त्रोक्त माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तोपर्यंत एक नम्र विनंती अशी आहे की माझ्या या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलला जर आपण आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला बघूया. असं म्हणतात की एकादशीचं व्रत केल्याने महापुण्य प्राप्त होतं. त्यामुळे आपल्या या हिंदू धर्मामध्ये एकादशी करणारे करोडो लोक आहेत आणि या व्रतामुळे त्यांना खरोखरच मानसिक शांती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मानसिक शांतीसाठी एकादशी व्रत करण्याचा खरा प्रघात आहे. ही जी निर्जला एकादशी आहे त्याचा अर्थ असा आहे की निर्जला म्हणजे जलरहित उपासना करणे किंवा जल न घेता, कोणतेही फराळाचे पदार्थ न खाता, जल न घेता जो या निर्जला एकादशीचं व्रत करतो त्याला महापुण्य प्राप्त होतं. आता या निर्जला एकादशीचं महत्त्व काय? याला एक पांडव एकादशी किंबहुना भीमसेन एकादशी पण म्हणतात. महाभारताच्या काळामध्ये पांडवांमधले जे भीम होते त्यांनी महर्षी व्यासांना असं विचारलं की मी कुठलाच उपवास केला नाही आहे, परंतु मला उपवासाचं पुण्य म्हणजे उपवास या व्रताचं पुण्य प्राप्त व्हावं यासाठी काही सांगा. तेव्हा महर्षी व्यासांनी असं सांगितलं की तू फक्त निर्जला एकादशीचं व्रत कर, म्हणजे तुला संपूर्ण एकादशा केल्याचं पुण्य प्राप्त होईल. त्यामुळे या एकादशीच्या व्रताला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पौराणिक दाखल्यानुसार ही एकादशी का करावी, त्याच्या पाठीमागची नेमकी शास्त्रीय मीमांसा काय, हे आता मी तुम्हाला विशद करतो. आता संपूर्ण वर्षाचा जर आपण एक भाग बघितला तर या वर्षामध्ये 24 एकादशा येतात. आत्ताच अधिक गेला, त्यामुळे अधिक महिन्यातल्या 2 एकादशा आत्ता वाढल्या, म्हणजे एकूण 26 एकादशा वर्षामध्ये येतात. तर या 26 एकादशींचं पुण्य आपल्याला केवळ एक एकादशी म्हणजे निर्जला एकादशी केल्याने प्राप्त होतं. हा त्या पाठीमागचा मोठा भाग आहे. परंतु हे व्रत कसं करावं, यातून नेमके काय फायदे होतात हे आपण समजून घेऊया. आता आपण ज्या व्यावहारिक जगतामध्ये वावरतो त्यामध्ये एकवर एक फ्री या ठिकाणी आपण लगेच जातो. या ठिकाणी आपल्याला 1 वर 25 फ्री आहे. हा थोडा आध्यात्मिक भाग आहे. 1 वर 25 एकादशींचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे केवळ एक एकादशी केल्यामुळे. त्यामुळे ही जी निर्जला एकादशी आहे जी येत्या गुरुवारी येणार आहे ती आपण करावी. त्यातून आपल्याला काय लाभ होतात हे आपण समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचा लाभ काय तर मनःशांती प्राप्त होते. मनःशांती ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. सध्या ती प्राप्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने मनुष्य खूप धडपड करत असतो. ती मनःशांती आपल्याला या व्रताने आणि या उपवासाने प्राप्त होणार आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मनातील कलुषित जे आहे किंवा मनामध्ये बऱ्याच वेळा आपल्या असे वाईट विचार येतात तर हे सगळे दूर होणार आहेत. तिसरा महत्त्वाचा भाग आपल्याला असा आहे की या एकादशीच्या व्रताने आपल्याला फार मोठा लाभ जो होणार आहे तो असा आहे की आपल्याला संपूर्ण वर्षाची एक आध्यात्मिक ऊर्जा या ठिकाणी एका व्रताने प्राप्त होणार आहे. ही आध्यात्मिक ऊर्जा एकदा प्राप्त झाली की शरीराबरोबरच मन देखील स्वच्छ होतं आणि संपूर्ण जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. अर्थात ही आध्यात्मिक बाब आहे. त्यानंतर आपण ही जी एकादशी आहे ती आलेली आहे गुरुवारी. आता गुरुवार हा दत्तात्रयांचा वार आहे. भगवान दत्तात्रय स्वामी महाराज यांचा हा वार आहे. या दिवशी यांची खास पूजा आपण करतो. परंतु त्याचबरोबर या दिवशीचं जे नक्षत्र आहे म्हणजे पंचांगाच्या दृष्टीने जर बघितलं
तर या दिवशी एकादशी, गुरुवार, स्वाती नक्षत्र की जे राहूचं नक्षत्र आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी संध्याकाळी विशाखा नक्षत्र देखील आहे. म्हणजे हे एक राहूचं नक्षत्र आणि गुरुचं नक्षत्र, म्हणजे भगवान दत्तात्रयांची कृपा, गुरुचे नक्षत्र असल्यामुळे गुरु महाराजांची कृपा आणि त्याचबरोबर राहूचं नक्षत्र असल्यामुळे राहू महाराजांची कृपा. अर्थात हे तिन्ही योग आपण या दिवशी साध्य करणार आहोत. आता भगवान दत्तात्रय म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय, संपूर्ण जगाचं संतुलन ज्यांच्याकडे आहे ते भगवान दत्तात्रय. त्याचबरोबर ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज हे आपलं तर आराध्य दैवत आपण मानतो, त्यांची कृपा प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु खराब आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू खराब आहे किंवा गुरु राहू या युतीचा जो अनिष्ट परिणाम कुंडलीत होतो, ज्याला चांडाळ योग म्हटलेला आहे, त्या योगातल्या ज्या पत्रिका आहेत अशा सर्व जणांना या एकादशीचं व्रत केल्याने त्यातून निश्चितपणे एक आगळा वेगळा पुण्याचा भाग प्राप्त होईल, ज्याला आपण म्हणतो की त्या योगाची अनिष्टता कमी होऊन आपल्याला त्याची इष्टता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आपण जे काही पापं केलेली असतात, किंबहुना नकळतपणे आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतात, किंबहुना कळतपणे पण झालेल्या असतात, ते आपल्या मनातच असतात, त्याविषयी आपल्याला खंतही असते. तर अशा या सगळ्या चुका किंवा असं हे केलेलं नकळतपणे केलेलं पाप या दिवशीच्या व्रताने ते निश्चितपणे त्याचं जे काही परिमार्जन आहे ते या व्रताने होतं आणि आपण खऱ्या अर्थाने शुद्ध होतो, मनामधलं कुठलंही कलुषित राहत नाही. या सगळ्या फायद्यातून त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्याला मिळणारा फायदा काय, तर आपल्याला त्या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा करायची आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा एक फार मोठा भाग, किंबहुना ज्याला आपण म्हणतो की अष्टलक्ष्मी आहे, जे कोणाला अनारोग्य असेल, कोणाला कशामध्ये विजय प्राप्त करायचा असेल, कोणाला आर्थिक प्रश्न असतील, किंबहुना कोणाला धनधान्याची टंचाई असेल, तर या संबंधातल्या सर्व लक्ष्मी आपल्याला प्राप्त होतील, ज्याची आपण याचना करत आहात. म्हणजे हा एक मोठा लाभ आहे. त्याचबरोबर वर्षभरामध्ये आपण अनेक व्रत केले असतील, वैकल्य केले असतील, यातून मिळणारं पुण्य आणि या एकादशीचं पुण्य हा साठा मोठा होणार आहे. किंबहुना वर्षभरात आपण काहीच केलेलं नाही, अगदी अधिक मासात देखील आपण काहीच सेवा केली नाही, अशांसाठी तर हा एक दुग्ध शर्करा योग आहे. कारण या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची आणि लक्ष्मींची सेवा केली तर आपल्याला अधिक मासातलं फळ देखील प्राप्त होईल. अधिक मासातलं जे पुण्य आहे की अधिकस्यम अधिकम, तर हेही आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे हे व्रत आपण कराच. अर्थात हे व्रत कसं करावं आणि कशा पद्धतीने करावं याविषयी थोडी माहिती देतो. आता एकादशीचं व्रत जे आहे किंवा एकादशीचा उपवास जो आहे तो खरं म्हणजे 24 तासाचा असतो. इतरत्र उपास आपण 12 तासाचा करतो, सकाळी उपास करतो, संध्याकाळी सोडतो. पण एकादशी व्रताचं तसं नाही आहे. सूर्योदयापासून तर दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आपल्याला उपवास करावा लागतो. आणि ही तर निर्जला एकादशी आहे. निर्जलाचा अर्थ आहे जलरहित. एकादशीचं व्रत करताना पाणीही घ्यायचं नाही आणि कुठलंही फराळाचे पदार्थही खायचे नाहीत. अशा पद्धतीने हे व्रत करायचं आहे आणि तेही 24 तास. पण हे शक्य आहे का? बऱ्याच जणांना हे शक्य नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करावं, पण शरीरावर कुठलाही अत्याचार करून किंवा शरीराला त्रास होईल अशा पद्धतीची कुठलीही कार्यपद्धती आपण अवलंबू नाही. खरं म्हणजे शास्त्र आपल्याला यामध्ये बरीच सूट देतं. आपण 12 तासाचा जरी उपवास केला तरी चालेल. उपवास याचा अर्थ असा आहे की उपवास या शब्दामध्ये 2 अर्थ अभिप्रेत आहे. उपवास म्हणजे शरीराला अन्न न देणे हा एक उपवास, किंवा शरीराला काही न देणे, अन्न आणि पाणी दोन्ही न देणे हा एक उपवास. आणि उपवास याचा अर्थ आहे की ईश्वराच्या जवळ राहणे, ईश्वराचं सानिध्य. म्हणजे आपण जर शरीरामध्ये काही घातलंच नाही, अन्न नाही, पाणी नाही, तर शरीर आपलं खऱ्या अर्थाने स्वच्छ होतं असं म्हणतात. आपण जर 12-14 तास उपाशी राहिलो तर शरीरामध्ये स्वच्छतेची प्रक्रिया चालू होते. आणि ही स्वच्छतेची प्रक्रिया जेव्हा चालू होते तेव्हा जो आपल्या शरीरामधला जो प्राणवायू आहे तो मुक्त संचार शरीरामध्ये करतो. आणि अशा वेळेस जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं किंवा ईश्वराजवळ राहिलो किंवा ईश्वरी सेवा केली तर या सेवेतून, नामस्मरणातून मिळणारा एक दैवी साक्षात्कार आपल्याला त्या
प्राणवायूमध्ये सूक्ष्म स्वरूपात जातो आणि एक नवचैतन्य आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं। याची अनुभूती देखील आपण या व्रताला घेऊ शकता। ज्यांना 24 तास उपवास करणं शक्य नाही त्यांनी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत उपवास करावा। आपल्याला जर या 12 तासात पाणी प्राशन न करता राहता आलं तर उत्तम, काही न खाता पिता राहता आलं तर उत्तम, पण केवळ पाणी किंबहुना काही फळं खाऊन देखील आपण हे व्रत करू शकता। आपण हे कसं करावं हे आपल्या शरीर प्रकृतीवर आपण त्याचा निर्णय घ्यावा, परंतु सेवेच्या बाबतीमध्ये आपण या काळामध्ये भगवान विष्णूंची सेवा करावी। त्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम वाचून भगवान विष्णूंना 1000 तुळशीपत्र व्हावीत, त्यांनी फार मोठं पुण्य आपल्याला लाभणार आहे। त्याचबरोबर लक्ष्मी मातेची सेवा करावी, श्रीसुक्ताचं पठण करावं। या काळामध्ये श्री गुरुचरित्र, श्री स्वामीचरित्र यांचं वाचनही आपल्याला मोठा लाभ मिळवून देणारं आहे। त्याचबरोबर लक्ष्मी मातेची सेवा करत असताना वेगवेगळ्या अलंकाराने तिला सुशोभित करावं। त्याचप्रमाणे कुलदेवतेची सेवा ही तेवढीच आवश्यक आहे। नकळतपणे आपले पितरही या दिवशी आपल्या सेवेची वाट बघत असतात, त्यामुळे त्यांचंही स्मरण आपण जरूर करावं। या सगळ्या सेवेतून आपल्याला फार मोठा फायदा होणार आहे। हा फायदा म्हणजे मनःशांती आपल्याला मिळेल। मनःशांती एकदा लाभली की मन स्थिर होतं आणि स्थिर मन अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करतं। मनामधली कलुषित निघून गेली, मनामधले विचार निघून गेले की मन स्वच्छ होतं आणि हे स्वच्छ मन आपल्याला उत्तम प्रयत्नासाठी मदत करतं। उत्तम प्रयत्न झाले की यशप्राप्ती होते, हा आध्यात्मिक नियम लक्षात ठेवा। त्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करणं हाच या व्रताचा खरा उद्देश आहे। बऱ्याच वेळा 24 तास हे व्रत करणं काही जणांना जमत नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी हा अट्टहास करू नाही। 12 तासाचं व्रत आपण जरूर करावं। आपल्याला 25 एकादशांचं पुण्य नको, 12 एकादशांचं पुण्य मिळालं तरी चालेल, हा विचार करावा। सेवा महत्त्वाची आहे, उपवास कसा करता हे आपल्यावर अवलंबून आहे, पण जितकं ईश्वराचं सानिध्य, ईश्वराचं नामस्मरण आणि सगळ्यांचं उत्तम चिंतन हा देखील एक सेवेचाच भाग आहे। त्याचबरोबर दान आपण करावं। या दिवशी पाण्याचं दान करणं, साखरेचं दान करणं, सुवर्णाचं दान करणं, वस्त्राचं दान करणं अत्यंत शुभ मानलं आहे। या सगळ्यातून आपल्याला, आपल्या कुटुंबाला निश्चितपणे मोठमोठे लाभ झाल्याशिवाय राहणार नाही। पण हे लाभ मोजताना आपल्याला प्रथम हे लक्षात घ्यावं लागेल की हे आध्यात्मिक लाभ आहेत। आध्यात्मिक लाभ म्हणजे ते मानसिकतेवर अवलंबून आहेत, आपण किती श्रद्धेने करता यावर हे लाभ अवलंबून आहेत। त्यामुळे अशा श्रद्धेसहित आपण हे कर्म करावं आणि आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यावा, मनाची स्थिरता प्राप्त करून घ्यावी, आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करून घ्यावी आणि आनंदाने हा दिवस घालवावा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।